नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजचा व्हिडिओ एका खास रेसिपीसाठी आहे, पण बोलण्यात वेळ न घालता डायरेक्ट रेसिपीला चालू करूया। हे बनता आहेत खेकडे। गावी पावसातनं खेकडे मिळणं म्हणजे मस्त मेजवानीच असते। गणपतीच्या सणानिमित्त गावी गेलो होतो आणि तेव्हा खेकड्यांचा बेत करायचं ठरवलं। मी तर खेकडे खात नाही, पण मी रेसिपी नक्कीच तुम्हाला दाखवू शकते आणि ते काम मी करते। हे बघा, खेकडे स्टफ खेकडे बनवत आहेत, त्यामुळे त्यामध्ये हे सारण भरले आणि त्याला दोऱ्याने बांधून घेतले। सगळे खेकडे सारण भरून रेडी आहेत। इथे आपले नांगे तयार आहेत आणि हे आंगड्यांचं पाणी। आंगड्यांचं पाणी म्हणजे जे आपल्या आंगड्या पूर्वी ठेचून घ्यायचे त्याचं पाणी। आता तूप गरम करून त्यात तेल घालून त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांद्यानंतर ठेचलेला लसूण टाकला आहे। आता हे दोन्ही छान असं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गुलाबी रंग जास्त नाही परतवायचं, थोडंसं गुलाबी शिजल्यासारखा कांदा झाला की त्यामध्ये आपल्याला सगळे जगभरातले मसाले घालायचे। जगभरातले मसाले म्हणजे काय, तर हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड आणि काश्मीरी लाल मिर्च। त्याच्याने रंग खूप चांगला येतो। आणि हे असे सगळे मसाले टाकल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घातलं का तर मसाला जळू नये यासाठी। काळं वाटण घातलेलं आहे। काळं वाटण्यामध्ये आपण वापरलेलं आहे आलं, लसूण, कांदा, खोबरं आणि गरम मसाला। हे सगळं छान परतवून फ्राय करून घेऊन मग हे वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर हे वाटण आणि पाणी ह्याची क्वांटिटी कशी ठरवायची, तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे ते ह्याच्यावर डिपेंड आहे। ह्याच्यात अजून आपण आंगड्यांचं पाणीही घालणार आहोत, तर ते लक्षात ठेवून आपल्याला घट्ट पातळ असं ते बनवून घ्यायचं आहे। किती जणांसाठी बनवतोय त्याच्यावर डिपेंड आहे। तर ते तुम्ही सारण वाटणाची क्वांटिटी आणि पाणी हे तुम्ही डिसाईड करू शकता। आता हे जे आपण आंगड्यांचं पाणी काढलेलं आहे हे मिक्सरमध्ये वाटलेले आहेत आंगडे, पाट्यावर नाही, पूर्वी वाटायचे। आणि ही आहे मुगाची भाजी। जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नाही खात नॉनव्हेज गणपती असताना, तर जे व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी आमची ही मुगाची भाजी होती आणि नॉन व्हेजिटेरियन्ससाठी हे खेकड्यांचा बेत होता। आंगड्यांचं पाणी छान असं गाळून टाकलेलं आहे। सगळं तसंच ओतायचं नाही, नाहीतर ते कचकच लागण्याची शक्यता असते। त्यामुळे ते गाळून 2-3 वेळा गाळूनच ते पाणी ओतायचं, एवढी खात्री करायची। आणि आंगड्यांचं पाणी ओतल्यानंतर मसाला जो आहे तो कंटिन्यू आपल्याला ही ग्रेव्ही स्टर करत राहायची, नाहीतर काय होतं की मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होतं। तर ते होऊन नसेल द्यायचं, तर आपल्याला ते स्टर करत राहायचं। आणि आता हे बघा, एक बॉईल आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला खेकडे आणि नांगी हे दोन्हीही सोडायचं आहे। आणि खेकडे सोडल्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जास्त स्टर करायचं नाही, कारण की त्यामधलं सारण बाहेर पडण्याची शक्यता असते। त्यामुळे खेकडे सोडल्यानंतर छान झाकून ठेवून 10 मिनिटं खेकडे शिजेपर्यंत ठेवायचं आहे। मस्त बॉईल येणार आणि तोपर्यंत खेकडे तयार होणार। तर हे बघा, वा वा वा, आहा, बघूनच खायचं मन करेल तुमचं। बघून घ्या, छान तरी पण आलेली आहे, खेकडा शिजलेला आहे, टेम्पटिंग असा खेकडा तयार झालेला आहे। वा, तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक